नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद, लघुलेखन, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल परीक्षेचं स्वरूप कसं होतं मित्रांनो, यामध्ये आपण सर्व काही पाहणार आहोत. आणि तुमचा कट कसा लागणार आहे हे पण यामध्ये पाहणार आहोत. आणि किती उमेदवार हे पुढील चाचणीसाठी बोलले जाणार आहेत यामध्ये आपण सर्व काही माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, परीक्षा चाचणी लघुलेखासाठी ही चाळणी परीक्षा नव्हती. लघुलेखासाठी चाळणी परीक्षा नव्हती. इंग्रजी लघुलेखन चाचणी ही मित्रांनो 20 मार्काची असेल लघुलेखनसाठी. आणि मराठी लघुलेखन चाचणी ही पण 20 मार्काची असेल. आणि मराठी टंकलेखन चाचणी 20 मार्काची असेल. आणि स्वच्छता आणि चापली चाचणी ही लघुलेखनसाठी परीक्षा लागू नाही मित्रांनो. मुलाखत ही तुमची 20 मार्काची असेल. एकूण तुम्हाला 100 मार्क या परीक्षेसाठी आहेत. आता आपण कनिष्ठ लिपिकसाठी पाहतो मित्रांनो, की चाळणी परीक्षा ही 40 मार्काची आहे. इंग्रजी लघुलेखनसाठी ही मित्रांनो लागू नाही. आणि मराठी लघुलेखन चाचणी ही पण नाही. आणि इंग्रजी टंकलेखन चाचणी आणि मराठी टंकलेखन चाचणी ही कनिष्ठ लिपिकसाठी 20-20 मार्काची आहे मित्रांनो. आता मुलाखत तुम्हाला 20 मार्काची असेल, तशी तुम्हाला 100 गुणांची ही कनिष्ठ लिपिकसाठी परीक्षा होईल. आणि शिपाई व हमाल यासाठी मित्रांनो तुम्हाला 30 गुणाची ही परीक्षा झालेली आहे. आणि लघुलेखन ही चाचणी तुम्हाला नाही. आणि मराठी लघुलेखन ही पण चाचणी तुम्हाला नाही. तर तुम्हाला काय आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त स्वच्छता आणि चापली चाचणी ही 10 मार्काची आहे. आणि मुलाखत तुमची 10 मार्काची असेल. तुम्हाला एकूण मार्क आहेत मित्रांनो संपूर्ण 50 मार्काची तुमची सर्व परीक्षेचे मध्ये गुण आहेत. किती आहेत? 50. तर पुढील पाहू मित्रांनो, कशा स्वरूपाची तुमची परीक्षेचं स्वरूप काय होतं मित्रांनो. तर तुम्हाला कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 40 गुण होते. 40 गुण बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी व मराठी भाषेतील प्रश्न होते. आणि शिपाई व हमालसाठी तुम्हाला 30 प्रश्न होते. 30 प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी व मराठी भाषेतील प्रश्न होते मित्रांनो. तर आपण पाहू मित्रांनो, पुढील चाचणीसाठी तुमचं कसं स्वरूपाचं आहे. तर लघुलेखन श्रेणी मित्रांनो 3 पदासाठी परीक्षेचा तपशील कसा आहे. लघुलेखन श्रेणी 3 या पदासाठी मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्यात आली नाही. तर सर्व पात्र उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाचणीसाठी बोलले जाईल. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण प्राप्त केल्यानंतर कनिष्ठ लिपिक पदासाठी चाळणी परीक्षा प्रमाणे घेण्यात आल्यास काटेकोर गुणोत्तरतेच्या आधारे जाहिरातीपणे नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना खाली नमूद केलेल्या लघुलेखन चाळणीसाठी बोलले जाईल. म्हणजे एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी अल्पसूचित शेवटच्या उमेदवाराने मिळालेल्या गुणाइतकेच गुण जास्त उमेदवारांना मिळाले असतील अशा सर्व उमेदवारांना लघुलेखन चाचणीसाठी उपस्थित राहणे बोलले जाईल. असे म्हणजे तुम्हाला समान जर गुण असतील तर सर्व उमेदवारांना पुढील चाचणीसाठी तुम्हाला बोलले जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला आता परीक्षेचं स्वरूप कसं आहे मित्रांनो. तर इंग्रजीसाठी समजा मित्रांनो 6 मिनिटं आहेत. आणि 100 शब्द प्रति मिनिट आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला प्रति मिनिट हे 100 शब्द हे 6 मिनिटामध्ये म्हणजे 600 शब्द हे तुम्हाला टाईप करायचे आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये 40 मिनिटे आहेत मित्रांनो. तर मराठीमध्ये मित्रांनो 8 मिनिटे आहेत. प्रति मिनिट म्हणजे 80 शब्द तुम्हाला टाईप करायचे आहेत. एकूण तुम्हाला मित्रांनो इथे किती आहे मित्रांनो 640 शब्द हे 45 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. पुढील पाहू मित्रांनो, कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेचा तपशील कसा आहे मित्रांनो. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना संगणकावर 10 मिनिटात गती प्रति 30 शब्द प्रति मिनिट टंकलेखन करावाच्या 300 शब्दाच्या 20 गुणाची मराठी टंकलेखन चाचणीसाठी तुम्हाला बोलले जाईल. म्हणजे एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी तपशील यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना टंकलेखन परीक्षेसाठी बोलले जाईल. म्हणजे समान तुम्हाला जर शेवटच्या मुलाला गुण असतील तर सर्व उमेदवारांना टंकलेखनसाठी तुम्हाला बोलले जाणार आहे. पुढील पाहू मित्रांनो, शिपाई व हमाल पदासाठी परीक्षेचा तपशील कसा असेल. चाळणी परीक्षेमध्ये किमान गुण मिळवल्यानंतर काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या 7 पट उमेदवारांना स्वच्छता आणि चापली चाचणीसाठी बोलले जाईल. एका 7 गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांनी मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता आणि चापली चाचणीसाठी बोलले जाईल.
2 नंबर आहे मित्रांनो, जे उमेदवार स्वच्छता चाचपणी चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरले जाईल. नंबर 3 आहे मित्रांनो, प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर जे पात्र उमेदवार असतील त्यांची यादी ही संबंधित जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर आणि संबंधित जिल्हा न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. नंबर 4 आहे मित्रांनो, चाळणी परीक्षा आणि स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे काटेकोरपणे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाच्या संख्येच्या 3 पट उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले जाईल. म्हणजे एकाच 3 मुलं हे मुलाखतीसाठी तुम्हाला बोलविले जाणार आहे. हे गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळवलेल्या गुणाइतकेच गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील अशा सर्व उमेदवारांना मुलाखतीसाठी तुम्हाला बोलविले जाणार आहे. मित्रांनो, आता पाहू की प्रत्येक परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निकष काय आहेत. लघुलेखन श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदानुसार चाचणी परीक्षा लघुलेखन चाचणी, टंकलेखन चाचणी, स्वच्छता आणि चाचपणी चाचणी. आणि मुलाखतीसाठी सामान्य प्रवर्गासाठी मित्रांनो 35 गुण असतील अशा शासनाने निर्दिष्ट केलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय किंवा विशेष मागासवर्गीय उमेदवारांना त्यामध्ये 5% गुणाची सूट दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय असाल तर तुम्हाला ही 5% गुणाची सूट दिलेली आहे. म्हणजे तुमच्यासाठी खूप आनंदाची ही बातमी आहे मित्रांनो. तुम्हाला यामध्ये खूप चान्स आहे मित्रांनो. प्रत्येक अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये असाल तर तुम्हाला यामध्ये भरपूर चान्स आहे की तुम्हाला 5% गुण हे मोफत मिळणार आहेत. म्हणजे सूट आहे. तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.